महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र राज्याचे चाणक्य म्हणायला घेतं तर खरंच चाणक्य आहे का? मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, चाणक्यगिरी करणं हा भाग वेगळा आणि या राज्यामध्ये लोकमताचा माणूस सत्तेवर येणं हा भाग वेगळा. आणि चाणक्यगिरीमधून तुम्ही काय लोकमताचा पुढारी होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे होते, अनेक लोक होते, पण या मंडळींना कधी चाणक्य होता आलं नाही. यांचं फक्त मशीनचे हे चाणक्य आहेत, यापेक्षा यांच्याकडे दुसरं काय नाही. तर मार्केटवाडी प्रकरणामध्ये तिथल्या ग्रामस्थांवर आणि तुमच्यावर गुन्हे दाखल झालेत की साहेब? कसं नाही, नक्कीच गुन्हे दाखल झाले. आम्हाला फाशी दिलं. मी तर निवडून आलेला आमदार आहे आणि निवडून आलेला आमदार मी असतानासुद्धा त्या ठिकाणी त्या तालुक्यातले 91 गावं आहेत माझ्या मतदारसंघामध्ये आणि 91च्या 91 गावामध्ये आक्रोश आहे आणि तशा पद्धतीनं बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं म्हणून 91 गावाने आता ठराव केलेले आहेत.